गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि थोडंसं लवकरच मी सगळी कामं आवरली, कारण आज किचनमध्ये खूप 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 धावपळ आहे. कारण आज मला चकलीसाठी भाजणी बनवायची आहे, म्हणजे डाळ तांदूळ हे सगळं भाजून घ्यायचं आहे. परत पोहे पण टाकणार आहे, आणखीन डाळवही टाकणार आहे. आवडीप्रमाणे डाळी आपण भाजून यामध्ये टाकू शकतो. फक्त मी इकडं हरभरा डाळ म्हणजे चना डाळ आणि तांदूळ घेणार आहे आणि हे भाजून घेणार आहे. पण त्या अगोदर आपली रोजची स्वयंपाकाची तयारी करूया. या विना तरी बघा आपला दिवस जे आहे ना ते पूर्ण होत नाही. अगोदर किचनमध्ये आलो आणि स्वयंपाकाला सुरुवात. तर इकडं स्वयंपाकात काय बनवत आहे मी, आंबाड्याची भाजी 2 दिवस झालं मी निवडून ठेवलेली आहे, पण त्याचा मुहूर्तच लागे ना. तर फायनली आज मुहूर्त लावलेला आहे आंबाड्याची भाजी बनवण्यासाठी. तर चना डाळ मी 1 वाटी स्वच्छ धुवून घेतली, डाळीच्या डबल पाणी टाकलेलं आहे आणि शिजत ठेवलेलं आहे. कुकरला 2-3 शिट्या येतील तोपर्यंत मी बाकीची कामं आवडते. शेरूचं काय चाललेलं आहे, आरडाओरडा सुरू आहे, भूक लागलेली आहे त्याला. तर शेरूला अगोदर मी भाकर आणि दूध ठेवलेलं आहे, कारण आता चपाती वगैरे मी बनवलेली नाही आहे. जी ज्वारीची भाकर बनते तेच मी दूध टाकून कुस्करून म्हणजे काला करून ठेवलेला आहे. आणि आता लगेच जी तांदूळ आहेत ना ते पण मी निवडून घेणार आहे, म्हणजे धुवून वाळवून ठेवलेले आहेत. तरी पण मी असेच बांधून ठेवलेले होते या कपड्यामध्ये. तर थोडंसं फटकून घेणार आहे, धूळ वगैरे पडतं असते त्यामध्ये, फटकून घेते आणि मग भाजून घेणार आहे. तोपर्यंत डाळ पण शिजेल आणि भाजीची तयारी करून घेऊया. परत मला कार्यक्रमात जायचं आहे. तर 1-1:30 वाजता मी जाणार आहे. शेजाऱ्यांच्या ताई पण येणार आहे, तर त्यांचीही कामं आवरली जातील आणि मी ही सगळी कामं आवरून घेते. आणि एक्स्ट्राचं म्हणजे मला हे भाजणी करायचं आहे, भाजायचं आहे सगळं आणि परत दळण्यासाठी द्यायचं आहे. जे घरात छोटी चक्की आहे ना ती जाम होत आहे, व्यवस्थित चालत नाही आहे. चालते पण त्याचा उकलान ठेवा उठारेटा खूप आहे. खूप दिवस झालेले आहेत आणि आता मन राहावे ना, तर जाते मी चकली चिवडा मसाला शेंगदाणे म्हणजे चटपटीत वस्तू आणायला सांगितली दीपकनं. म्हणत होता गोड काही बनवू नको, म्हणजे सुंठवडा वगैरे बनवायचा विचार होता, पण दीपक म्हणत आहे मम्मी सुंठवडा वगैरे काही नको, ते खाण्यासाठी तितका वेळ तर नसतोच. फक्त चकली जी चटपटीत वस्तू असतात ना ते बनव, जसं चकली आहे, चिवडा आहे, मसाला शेंगदाणा, अशी चटपटीत वस्तू मी बनवून घेऊन जाणार आहे. तर इकडं बघू शकता कुकरला 2-3 शिट्या झालेल्या आहेत, डाळ परफेक्ट शिजलेली आहे. तर यामध्ये आंबाड्याची भाजी टाकून मी परत शिजाय ठेवते. आणि हे जे तांदूळ आहेत ना फटकून घेतलेले ते पण मी किचनमध्ये आणत आहे. इतकेच तांदूळ मी घेतले आणि जे बाकीचे आहेत ते पण भरून ठेवायचे आहेत मला, म्हणजे हॉलमध्ये असा पसारा नको वाटतो. पटकन ते अगोदर भरून घेते, नंतर मी भाजीची तयारी करून घेते. तर हे पोते जे आहेत ना, जे आपले तांदूळ वगैरे आणलेले असतात ते पोते मी अशा पद्धतीने स्वच्छ धुवून बांधून ठेवलेले आहे. जेव्हा आपल्याला गरज पडते त्यावेळेस घेता येतात आणि पटकन भेटूनही जातात, म्हणून सुरळी करून ठेवले एकात एक पोते घालून. तर यामधलं एक पोतं काढून घेते आणि हे जे तांदूळ आहेत ना धुलेले ते भरून बांधून ठेवते आणि ह्या कपड्याची घडी घालून ठेवते, म्हणजे सगळे व्यवस्थित होते. हॉलमध्ये ना थोडासा पसार वाटतच होता. तर हे अगोदर करते, मग मी किचनला म्हणजे स्वयंपाकाला सुरुवात करते. म्हणजे डाळ तर शिजलेलीच आहे, त्यामध्ये फक्त मला आंबाड्याची भाजी टाकून शिजवायचं आहे आणि मग तडका द्यायचा आहे आणि देवपूजा पण करायची आहे. म्हणजे मॉर्निंगला खूप सारी आपली कामं होऊन जातात आणि त्यामध्ये एक्स्ट्राचं काही काढलं ना मग त्यावेळेस सांगू नका, भरपूर वेळ त्यामध्ये जातो. तर तांदूळ सगळे या पोत्यामध्ये मी बांधून ठेवून देते. जेव्हाही ज्वारीचं वगैरे दळण करत आहे ना त्यावेळेस मी टाकत असते तांदूळ. थोडीफार भाकरी खूप छान बनतात, म्हणजे एकदम पांढरा शुभ्र रंग येतो, म्हणून तांदूळ धुलेले असतात माझ्याकडे. आणि तसं तर आता पावसाळा चालू आहे, तर कुठलीही वस्तू स्वच्छ धुवून वाळवून ठेवली तर पावसाळ्यात उपयोगी येते. नाहीतर या दिवसामध्ये काही धुवलं केलं व्यवस्थित वाळत नाही आहे, कारण वातावरण ठीक नसतं. सकाळपासून आज अंधारीच आहे, म्हणजे रोजचाच असा प्रकार आहे. 1 तास 1.5 तास ऊन आलं की मग लगेच 2-3 तास त्यामध्ये वातावरण असं होतं ना की पाऊसही पडेना आणि ऊनही पडेना, असं झालेलं, म्हणजे असून नसल्यासारखं. तर तांदूळ भरून मी तिकडच्या रूममध्ये ठेवले. जे हे आपलं एक्स्ट्राचं सामान असतं मी तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवत असते. आणि ही साडी पण मी घडी करून ठेवते, म्हणजे ही साडी जी आहे ना फक्त वाळवण्यासाठीच मी केलेली आहे. तर तिकडेच फोल्ड करून ठेवते, म्हणजे वेळेत ते पटकन भेटून जावं. तर ही कामं माझी आवरलेली आहेत आणि पाणी भरून घेतलेलं आहे. आता फक्त देवपूजा करायची आहे. विचार केला की अगोदर सगळं भाजून द्यावं, मग ते भैया दळून आणतील लवकर, मग मागून मी घरची कामं निवांत ते केलं तरी चालतं, पण जी बाहेरची कामं असतात ते अगोदर करणं गरजेचं होतं. तरी भाजी मी 2 दिवस अगोदरच निवडून फ्रीजला ठेवलेली होती. काल करायचा विचार होता, काल लग्नाला जायची घाई गडबड होती, फक्त वरण भात बनवलं, भाजी काय मी बनवलेली नव्हती रात्री. तसं झालं, रात्री जास्त बनवलं तर खपत नाही आहे म्हणून ठेवून दिलं. तर फायनली आता मी बनवत आहे. दूध पण आलेलं आहे, अगोदर दूध गरम राहत ठेवते. जोपर्यंत दूध गरम होत आहे तोपर्यंत मी भाजी जी आहे ना बारीक कट करून घेते. आणि तांदूळ इकडं किती आहे प्रमाण हे, तर 2 किलो तांदूळ घेतलेले आहेत भाजण्यासाठी आणि याच हिशोबाने 2 किलो मी डाळ पण घेणार आहे. आणि सकाळपासून मला असं वाटत आहे ना, अशी जाणीव होत आहे की ही जी डाव आहे या हातामध्ये ना म्हणजे असं हात लावलं तर तिथं ना स्पर्शच होत नाही आहे, म्हणजे तितका जागा सुंद पडलेला आहे. तेच दिनेशला दाखवत होते की अचानकच इतका जागा सुंद पडलेला आहे, म्हणजे तिथं काही लागलेलं वगैरेही नाही आहे. आणि असं हात लावलं, चिमटी वगैरे घेतली तर समजत नाही की चिमटी वगैरे घेतलेली आहे, म्हणजे एकदम तिथं सुंदच पडलेला आहे. तेच मी कमाल करत होते, असं कसं झालेलं असेल तर पूर्ण हात तरी व्हावं, तितकंच बोटाच्या साईडनंच असं झालेलं होतं.
तर मला वाटतं हा वात व्हायचा प्रॉब्लेम आहे. त्रास होत आहे ना, होत असतं शरीरामध्ये ना थोडंसं असं झालं ना, माणसाला टेन्शन येतं की असं झालं काय, म्हणजे झालं तर पूर्ण व्हावं, नाही तरी थोडासा जागा झाला ना थोडंसं वाटत असतं. तर इकडं भाजी मी बारीक कट करून घेतलेली आहे आणि हरभरा डाळ तर शिजलेली आहे, त्यामध्येच ती भाजी टाकली आणि आणखीन एक शिटी देऊन घेणार आहे, म्हणजे डाळ परफेक्ट त्यामध्ये शिजेल आणि मिक्स पण होईल. आणि इकडं परत मी हरभरा डाळ घेतलेली आहे, म्हणजे जितके तांदूळ घेतले तितकीच मी डाळ घेतलेली आहे. तर तांदूळ इकडं मी 2 किलो घेतलेले आहेत, पण 1 किलो भाजणार आहे त्यामधले, आणि 1 किलो हरभरा डाळ. तर हे दोन्ही आपल्याला व्यवस्थित भाजायचे आहेत कमी गॅसवरती. यामध्ये थोडासा वेळ जास्त लागणार आहे आणि यासाठी थोडीशी जाडसर कढई घेतलेला व्यवस्थित हे भाजलं जातं. तर माझ्याकडे ॲल्युमिनियमच्या 2-3 कढया आहेत आणि खूप जाड असतात ते. काहीतरी भाजायचं असलं तर व्यवस्थित त्यामध्ये भाजलं जातं, तेच घेणार आहे. दिनेशला इकडं सुंठवडा खायला दिलेला आहे, म्हणजे रनिंगला जातो सकाळी सकाळी, आल्यानंतर दूध आणणं हे ती थोडीफार कामं होतात. मग ब्रश करून फ्रेश होऊन बसलेला आहे, दिलेला आहे. परत इकडे माझ्यासाठी चहा पण बनवून घेतलेला आहे. आणि दिनेशला आज आवरदला जायचं आहे, तेच म्हणत आहे दिनेश मम्मी दररोज कुठं जायचं आहे, म्हणजे काल त्याला यायचं नव्हतं, मी लग्नाला जबरदस्तीच घेऊन गेले आणि आज जायचं आहे बस पास काढण्यासाठी आवरादला. तर तेच म्हणते मम्मी दररोज कुठं मला जावंच लागतं, एकही दिवस मला सुट्टी भेटे ना. तर असं ही कॉलेजच्या कामासाठी जावंच लागतं, म्हणजे बस पास वगैरे हे सगळं ॲडमिशन होण्याच्या अगोदर ही सगळी तयारी आपल्याला करायची असते. तर दिनेशसाठी मी इकडं वरण भात, म्हणजे जे आंबाड्याची भाजी आणि भात आहे ते अगोदर बनवून घेते, म्हणजे भात लावलेले कुकरला आणि इकडच्या बर्नरवर मी कढई ठेवलेली आहे ॲल्युमिनियमची, जी जाड आहे, आणि त्यामध्ये थोडेफार तांदूळ टाकलेले आहेत आणि भाजून घेत आहे व्यवस्थित. आणि जी दळून आणणारी बाई त्यांना पण फोन लावलेला होता, येतील इतक्यामध्ये. तर तोपर्यंत पटकन मी सगळं भाजून घेते, म्हणजे यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो. तर कमी वेळामध्ये ही कामं झटपट आवरायची. तर मी काय केलं, तिकडं पण एक कढई ठेवलेली, म्हणजे भात बनवून तयार आहे. तर तिकडच्या एक काउंटवर एक कढई ठेवलेली आहे आणखीन एक मी, आणि तिकडं थोडेसे तांदूळ, इकडं थोडेसे तांदूळ, म्हणजे जास्त एकत्र खूप सारे टाकले तर व्यवस्थित भाजले जाणार नाही आहेत, म्हणून मी थोडेच घेतलेले, 2-2 वाट्या तांदूळ मी. आणि कमी गॅसवरती एक सलग परत हे भाजून घ्यायचं आहे. जितके व्यवस्थित भाजले तितका चकलीला टेस्ट छान येतो. म्हणजे आपण तांदूळ डाळ अशी दळून आणली तरी पण चालतं, पण जे भाजून आपण दळून आणतो ना त्यामध्ये एक वेगळाच टेस्ट असतो. खूप छान टेस्टी चकली बनून तयार होते. जी तयारी असते अगोदर करायची असते आपल्याला. तर ही सगळी तयारी परफेक्ट केली तर चकली परफेक्टच बनते. तर असं दोन्ही साईडला मी तांदूळ भाजत ठेवलेले आहेत आणि दोन्हीकडे परतत आहे, म्हणजे तिकडे एक वेळा आणि इकडे वेळा, म्हणजे तांदूळ परतून घेत आहे. आणखीन देवपूजा झालेली नाही. दिनेशला तेच म्हणत आहे की जाऊन फुलं घेऊन ये, तोपर्यंत मी तांदूळ आणि डाळ भाजून घेते. जोपर्यंत किती भैया येतात तोपर्यंत मी थोडं गार करून देणार आहे, कारण एकदम गरम त्यांना नेता येणार नाही आहे, म्हणून थोडंसं लवकरच मी भाजायला सुरुवात केलेली आहे. तर बघू शकता तांदळातला फरक, भाजल्यानंतर तांदूळ कसे दिसत आहेत. आणि इकडच्या कढईमधले तांदूळ आणखीन भाजलेले नाही, तर चमच्यामध्ये मी घेतलं तर व्यवस्थित ते पडत नाही आहेत, एकमेकांना चिटकत आहेत. आणि जे परफेक्ट भाजलेले आहेत ना ते बघू शकता अशा पद्धतीने सुटसुटीत झालेले आहेत. तर व्यवस्थित तांदूळ भाजल्यानंतर मी परातीत काढत आहे, म्हणजे गार होत राहतील ते. आणि थोडेफार राहिले तेही मी भाजून घेते आणि लगेच याच कढईमध्ये मी डाळ पण भाजून घेणार आहे. तर भाजणी जसं आपण अशी चकली बनवतो ना, जसं आपण पिठं मिक्स करूनही बनवू शकतो, म्हणजे खूप साऱ्या पद्धती आहेत चकली बनवण्याच्या, परफेक्ट बनतात. पण अशा पद्धतीनं डाळ तांदूळ भाजून जर आपण चकली बनवली तर एकदम छान टेस्टी आणि कुरकुरीतपणा, जे क्रंचीपणा असतो ना ते यामध्ये पूर्णपणे येतो, छान लागतात. आणि कुठेतरी आता आपल्याला लांबवर जायचं आहे, टूरवरती जायचं आहे किंवा कुणाला पॅक करून द्यायचं आहे, त्यावेळेमध्ये आपण अशा पद्धतीने चकली बनवू शकतो. खूप दिवस, म्हणजे आरामात 15 ते 20 दिवस आपण ही ठेवून खाऊ शकतो, अजिबात खराब होत नाहीत ना, याचा टेस्ट कमी होणार आहे. तर डाळ पण मी दोन्ही कढईमध्ये थोडी ठेवून भाजून घेतलेली आहे, म्हणजे थोडंसं लवकर फास्टमध्ये ही कामं आवरली जातील. आणि दिनेश आवरादला जायला 9 वाजता निघणार आहे, त्याच्या आंघोळ वगैरे होत आहे. आणखी मला भाजी बनवायची आहे, तर भाजीची पूर्ण तयारी झालेली आहे, फक्त तडका द्यायचा आहे. पण आता यावेळी दोन्ही गॅस जे आहेत ना बिजी आहेत, तिकडे इकडे मी डाळ भाजत ठेवलेली आहे. तर डाळ भाजून घेते अगोदर मी, आणि ही जी आहे ना दळाय देते, मगच मी बाकीचा स्वयंपाक करून घेणार आहे. पूजा आहे, म्हणजे आज दिवसभर ना खूप बिजी माझा रुटीन राहणार आहे. एक सलग कामं आहेत, एक झालं की एक झालं की एक. फरशी पण दुपारच्या वेळेस पुसणार आहे, सकाळी मी काहीच आवरलेलं नाही आहे. तर बघू शकता इकडे भाजी छान शिजलेली आहे, म्हणजे डाळीमध्ये छान मिक्स केलेली आहे. आता मसाला टाकूया यामध्ये. तर अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेला आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकण्यात या भाजीमध्ये, त्याचा फ्लेवर छान येतो, म्हणून मी फक्त मीठ आणि हळद घालून मिक्स केलेलं आहे. थोडंसं पाणी टाकून आपल्याला जशी सैल पाहिजे तशी भाजी आपण बनवून घेऊ. तर इकडे डाळ पूर्णपणे भाजून घेतलेली आहे मी, आणि परातीत ओतत आहे, म्हणजे थोडंसं गार होत राहील हे. आणि नंतर पोहे पण हलकेसे भाजून घ्यायचे, जास्त कडक भाजायचं नाही आहे. आणि डाळ आपल्याला असंच टाकायचं आहे यामध्ये, कारण ते अगोदरच भाजलेलं असतं, त्यामुळे वेगळं त्याला भाजायची गरज नाही आहे. आणखीन एक पद्धत आहे, आपल्याला डाळ नाही टाकायची ना, तर आपण तांदूळ आणि डाळ हे मिक्स करूनही आपण
चकली बनवू शकतो. एकदम परफेक्ट आणि क्रिस्पी बनते, पण अशा पद्धतीने खूप छान बनते, जसं डाळ तांदूळ मिक्स आहे ही. तर इकडं जे आहे ना, मी डाळ छान घाटून घेतलेली भाजीसाठी आणि थोडंसं मी गरम पाणी टाकलेलं. गार पाणी घ्यायचं नाही आहे, गरम पाणीच टाकायचं, म्हणजे भाजीला टेस्ट खूप छान येतो. मिक्स करून ठेवले, फक्त तडका द्यायचा बाकी आहे. तर थोडंसं ते काम, थोडंसं हे काम, म्हणजे दोन्ही कामं चालू आहे तिकडं. कारण कढईमध्ये जोपर्यंत ती भाजत होतो तोपर्यंत मी डाळ ज्यानं ती घोटून घेतलेली आहे, म्हणजे भाजी बनवण्यासाठी. आणि इकडे पोहे पण तोपर्यंत भाजलेले आहे. तर सगळं मी परातीमध्ये मिक्स केलेलं आहे. तर यामध्ये हरभरा डाळ आहे, तांदूळ आहेत, पोहे आहेत, परत डाळवं टाकलेलं आहे मी. आणि यामध्ये टाकूया आता 2 चमचे जिरं आणि 2 चमचे मी ओवा टाकलेला आहे. मस्त फ्लेवर येतो याचा. आणि ज्यावेळेस आपण बनवायला घेऊ त्यावेळेस फक्त आपण ओवा टाकायचा थोडाफार, कारण आपण यामध्ये सगळंच टाकून दळून आणलेलं आहे. तर वेगळं काही मिक्स करायची गरज नाही आहे. जी तयारी असते पिठाची असते. हे पीठ परफेक्ट झालं ना चकलीचं, तर चकली परफेक्टच बनते. जास्त तामझाम नंतर नसतं. जे तामझाम करायचं अगोदर करा, नंतर आपल्याला जास्त तयारी करायची गरज नाही आहे. दिनेश इकडं काय करत आहे, तर टूब आणलेले होते काल, तर ते सगळे वरती ठेवलेलं आहे. पण हे जे आहे ना, 2 पॉकेटमध्ये होते तर ते खोललेलं नाही. आता त्यांना लागणार आहे. फोन लावलेला होता, तर त्यामधले 4-5 टुबं काढायचे आहेत आणि ते पोते जे आहेत ना पॅक करून ठेवायचे आहेत पाकीट. तर त्या कामात दिनेश लागलेला आहे. आणि मी जे आहे ना भाजण केलेलं आपण, ते थोडंसं गार होण्यासाठी मी या पोत्यावरती पसरवलेलं आहे. तर हे व्यवस्थित गार झालेलं, तर परत मी या पोत्यामध्ये देत आहे दळून आणण्यासाठी त्या भैयांना. ते भैया आलेले आहेत तिथंच, तर पटकन देऊन येते, ते दळून घेऊन येतील. तोपर्यंत मी बाकीची सगळी कामं आवरते. मग परत मला कार्यक्रमातही जायचं आहे. आल्यानंतर थोडीफार ही तयारी करणार आहे, पीठ वगैरे चाळून ठेवणं. आणि उद्याच्याला हे सगळं करणार आहे, आज नाही करणार. आज फक्त पीठ जे आहे ना ते तयार करून मी घेत आहे. तर दिनेशने इकडे सगळे टुबं काढून खाली ठेवलेले आहे. त्यामधले जितके लागत आहेत, म्हणजे नंबरच्या हिशोबाने असतात, दिसतात सेम, फक्त नंबरवरती बघायचं असतं. तर ते तितकं मला समजत नाही आहे. ते त्यांना आणि त्या दिनेशला, दीपकला त्यांना समजतं ते, कारण त्यामध्ये जास्त मी डोकं घालत नाही आहे. जे आहे ना, मी फक्त किचनमध्येच लागत असते. ते टुबं कुण्या नंबरचे आणि काय नाही ते तितकं मी लक्ष देत नाही आहे, कारण ते माझी कामंही नाहीत आणि ते सांगितलं तरी पण मला समजत नाही आहे. असो, इकडं कढईमध्ये, म्हणजे आता कढई मी वेगळी घेतलेली आणि जे भाजलेलं होतं ना यामध्ये, या कढईमध्ये, म्हणजे विचार केला की आता वेगळी कढई काढली तर खूप सारी भांडी पडतील. तर ही कढई घेतलेलीच होती वरती. तर त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. मोहरी, जिरं आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे. परतून घेतला. हलकासा कलर चेंज झाल्यानंतर यामध्ये कोथिंबीर आणि सुके मसाले टाकूया. सुक्या मसाल्यामध्ये 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर आणि 1 चमचा लाल मिरची पावडर आणि हिरवी मिरचीचा ठेचा 1 चमचा टाकलेला आहे. परतून घेऊया व्यवस्थित. आणि यामध्ये आता भाजी टाकायची आहे. मसाला तयार झालेला आहे. आणि जी मिक्स केलेली भाजी आहे ना, ही खूप छान टेस्टी बनते. आंबाड्याची भाजी आपण तिखी बनवू शकतो, सैली बनवू शकतो, जशी आपली आवड आहे तसं. तर मी वेगळं वरण वगैरे बनवलं नाही, मी पाणी थोडंसं जास्त टाकलं. खूप छान भाजी म्हणून तयार झालेली आहे. टायमिंग बघू शकता, दुपारचे 1:15 वाजलेले आहेत. मी रेडी झालेली आहे जाण्यासाठी, म्हणजे सगळी कामं आवरलेली आहेत. आणि चकली बनवण्यासाठी पीठ पण तयार आहे, म्हणजे सगळं भाजून दिलेलं होतं मी, दळून आणलेलं आहे. तर आल्यानंतर मी पुढची तयारी करणार आहे. आता अगोदर मी कार्यक्रमात जाऊन येते. आणि वातावरण पण आज पावसा पाण्याचं झालेलं आहे थोडंसं, म्हणजे अंधारीच आहे सकाळपासून, ऊन अजिबात नाही आहे. तर चला पटकन जाऊन येते. पावसा अगोदर आणि जे घरातली कामं आहेत ते आल्यानंतर करता येतात. तर आणि सगळ्यांचं जेवण तिकडंच होणार आहे. दिनेश, त्याचे पप्पा सगळेजण तिकडं जेवण करतील. मी पण तिकडं जात आहे, म्हणजे सकाळी जे स्वयंपाक झाला तोच आहे. आता दुपारच्या मी काहीच नाही बनवलं. तर कपडे वगैरे बाहेर जाऊन की आल्यानंतरच काढायला, म्हणजे आणखीन व्यवस्थित ते हडकलेले नाही आहे, तर आल्यानंतरच कपडे काढणार आहे. तर चला जाऊया. आणि आहेर पण घेतलेला आहे, साडी आहे, कपडे आहे त्यामध्ये, आणि वटीला चालू रेडी आहे पिशवी. चला, लाईट गेलेली आहे त्यामुळे पूर्ण घरात अंधार अंधार वाटत आहे. लाईट राहतच नाही इकडं, काय झालं प्रॉब्लेम. चला दार बंद करते. दिनेश, त्याचे पप्पा सगळेजण तिकडंच आहेत आणि तिकडेच ते जेवण करायला येतील. तर जाण्यासाठी रेडी तर झालेली आहे, पण शेजाऱ्याच्या ताईंचं आणखीन आवरलेलं नाही. तोपर्यंत मी कपडे वगैरे काढून घेते, म्हणजे कपडे व्यवस्थित हडकलेले आहेत. आणि आपण बाहेर गेलो आणि पाऊस आला की मग सगळे पूर्ण भिजून चिमण होतात. त्यामुळे म्हटलं सगळे कपडे काढून जे थोडेफार ओढले आहे ते आतमध्येच मी हडकत टाकणार आहे. हवा बघू शकता, खूप हवा आहे या वेळेमध्ये, म्हणजे थोडंफार ऊन आलं आणि थोडीफार हवा आली तरी पण कपडे व्यवस्थित हडकले जातात. तर सगळेच कपडे काढून घेतलेले आहेत. शिरूलाही भाकर टाकलेली आहे, म्हणजे बाहेर गेला याचा आरडाओरडा सुरू होतो. आता निवांतपणे झोपलेला आहे, खाणं पिणं झालेलं आहे याचं. तर कपडे सगळे फोल्ड करून ठेवते, म्हणजे जेव्हाच्या तेव्हाही कामं आवरून गेली की आल्यानंतर करण्यासाठी काही नसतं. टी व्ही पण ऑन आहे, म्हणजे माझी साथीदार आहे ती गायत्री गेल्यापासून मन लागेना करमेना, तिची आठवण खूप येत आहे. म्हणजे दिवसभर कसा वेळ जात होता अजिबात कळत नव्हता आम्हाला. सकाळपासून संध्याकाळ कशी होते ते समजत नव्हतं तिच्यासोबत. ते दिवसभर मस्ती मजाक करायची, कुठल्याही कामात माझी हेल्प करायची, छान वाटत होतं. पण ती गेल्यापासून थोडंसं सुनं वाटतच आहे मला.
तर कपडे सगळे फोल्ड करून ठेवले आणि आता लॉक लावूया आणि जात आहे मी. आणि येण्यासाठी मला थोडासा लेटच होणार आहे, कारण आता बाहेर जात नाही तर जात नाही. एक वेळा गेले की मग सगळ्या ताई भेटतात तिथे गेल्यानंतर. मग सगळ्यांशी बोलण्यामध्ये, गप्पा मारण्यामध्ये कसा वेळ जातो अजिबात कळत नाही आहे. तर इकडं आयरी घेतलेला आहे आणि लॉक लावत आहे. दिनेश पण तिकडंच येणारी, फोन लावलेला होता त्याला. आणि दिनेश पप्पा नंतर येतील असं म्हणत होते. तू तिने जेवण करून या, मी नंतर जाईन असं म्हणत होते. म्हणजे गॅरेजपाशीच त्यांचं घर आहे, तिकडं जात आहोत आम्ही. तर व्हिडिओला तर सुरुवात झालेली आहे. तर एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात.